नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध भाकरे आपलं या सर्वांचं स्वागत करतो। श्रावण महिना सुरू झाला की जनरली आपल्याकडे सणासुदीचे दिवस येतात, घराघरात उत्साही वातावरण असतं, खाणाऱ्यांची तर फारच चंगळ असते आणि करून खाऊ घालणाऱ्यांचा उत्साह अधिक असतो। तर त्याच अनुषंगाने मराठी कला मंडळ आणि उत्तरंग आपल्यासमोर घेऊन येत आहेत एक आगळी वेगळी अंगत पंगत। ह्या अंगत पंगतीचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्याल, पण त्याआधी मी काही छोट्याशा अनाउन्समेंट करू इच्छितो। ते म्हणजे कृपया आपण आपले फोन सायलेंटवर ठेवा बेसिकली, आणि प्लस तुम्ही तुमचे म्यूट राहा। डेफिनेटली तुम्हाला जेव्हा प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तर सगळ्यात शेवटी घेणार आहोत, तर प्रश्नाच्या वेळेस तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता। प्रश्न विचारताना जी काही रेसिपी असेल त्या व्यक्तीचं नाव घ्या, म्हणजे मग ती व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल त्या रेसिपीच्या संदर्भात। तसंच तुमचे व्हिडिओज देखील तुम्ही बंद ठेवा, जेणेकरून आपल्याला बँडविड्थ आणि ह्याच्यात व्यत्यय येणार नाही आणि हा कार्यक्रम खूप सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळेल। तर मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो ह्या अंगत पंगत मध्ये। मला आशा आहे की जरी हा व्हर्च्युअल असला तरी पण तुम्ही त्याचा नक्कीच स्वाद घ्याल। आणि मी आता पुढची कार्यक्रमाचे सूत्र प्रिया मावशींकडे सुपूर्द करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः भक्तो देवो महेश्वरः। एवं ज्ञात्वा तु यो भुङ्क्ते अन्नदोषो न लिप्यते। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया शिलोत्री। अंगत पंगत तुझी माझी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। ऑगस्ट सुरू झाला की हळूच भाद्रपद महिन्याची आणि गणपती बाप्पाची येण्याची चाहूल लागते। तेव्हा आपल्या ह्या अंगत पंगत कार्यक्रमाच्या ह्या पहिल्या पर्वाची छान सुरुवात बाप्पाच्या आणि अन्नपूर्णेच्या शुभाशीर्वादाने आता झाली आहे। भाद्रपद महिन्याच्या आगमनाबरोबरच श्रावणात उपास तापास करून थकलेली मंडळी आणि विशेषतः मांसाहारी मंडळी आता श्रावण संपवायची वाट बघू लागतात। आणि म्हणूनच अगदी योग्य वेळी आम्ही घेऊन आलो आहोत आपली ही अंगत पंगत। ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व आपलेच मित्रमैत्रिणी आपल्यासाठी ही अंगत पंगत करत आहेत। ह्या संकल्पनेचा उद्देश हा आहे की आपल्या समाजातील हौशी मंडळींना त्यांच्या पाककृतीमधील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी आणि आपल्याला एकमेकांच्या छान छान रेसिपीज बघायला शिकायला मिळाव्यात। आपल्यापैकी कित्येक जण 30-40 वर्ष स्वयंपाक करीत आहे आणि त्यांना रोज तोच प्रश्न पडतो, आज जेवायला काय करायचं। शिवाय रोज तेच पदार्थ करूनही कंटाळा येतो। कार्यक्रमातून आशा आहे की आपल्याला सर्वांना काहीतरी वेगळं आगळं नवीन शिकायला मिळेल किंवा झटपट होणारा एखादा पदार्थही मिळेल।
अलीकडच्या काळात पौष्टिकवर सर्वांचाच भर असतो, त्यामुळे पौष्टिक पदार्थ तर असतीलच, पण त्याबरोबरच काही जुने आणि चमचमीत पदार्थही असतील बरं का. शाकाहारी, मांसाहारी, गोड पदार्थही असतील. आणि मंडळी, एवढंच नाही तर आपल्या कार्यक्रमात स्त्रिया, पुरुष आणि कधी कधी मुलांचाही समावेश असणार आहे. सादर करणाऱ्या मित्रमैत्रिणींनी ह्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ह्यामध्ये व्यवसायाने कोणीही शेफ नाहीत किंवा व्यावसायिक फोटोग्राफरही नाहीत, त्यामुळे हे काम सोपं नव्हतं. तेव्हा वेळात वेळ काढून केलेल्या त्यांच्या ह्या प्रयत्नांना तुम्ही कौतुकाची दाद द्यालच ह्याची खात्री आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे. अनिरुद्धांनी सांगितलं तसंच कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांना वेळ देण्यात येईल, तेव्हा तुमचे प्रश्न चॅटवर पाठवा आणि कोणासाठी आहेत हेही कृपया सांगा. चला तर मंडळी, आता वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. पहिला पदार्थ घेऊन येत आहेत अलका देशपांडे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेलच की अलका व्हर्जिनियामध्ये 20 वर्ष तिचे मिस्टर शैलेश देशपांडे आणि आत्मिका आणि रसिका या 2 मुलींसह राहत आहे. ती रेस्टॉरंट ओनर्स आणि केटरर्सच्या कौटुंबिक वातावरणातून आल्यामुळे सुगरण तर आहेच, पण सर्टिफाईड न्यूट्रिशनल थेरपिस्ट आणि रजिस्टर्ड क्लिनिकल हर्बलिस्ट असून माय डॉक्टर्स फार्मसी येथे काम करत आहे. जेव्हा अलका आपल्या कार्यक्रमात भाग घेईल तेव्हा तेव्हा ती पौष्टिक पदार्थ घेऊन येणार आहे आणि त्याचे शारीरिक फायदेही सांगणार आहेत. तर आता येत आहे अलका देशपांडे. नमस्कार मंडळी. अंगत पंगत या आपल्या पहिल्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. मला जेव्हा प्रिया मावशीने विचारलं की अंगत पंगतसाठी एखादी रेसिपी देशील का, सगळ्यात मोठा पहिला प्रश्न मला की रेसिपी द्यायची कुठली, कारण वॉशिंग्टन भागात म्हणजे व्हर्जिनिया, मेरीलँड सगळ्याच सर्व भागांमध्ये सगळ्याच सुगरणी आहेत, त्याच्यामुळे बहुतेक सगळ्यांना सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज येतात. तर त्यासाठी काहीतरी वेगळं द्यायचं किंवा सोपं द्यायचं म्हणून एक अशा प्रकारची भाजी जी एकतर सगळ्या प्रकृतींना चालणारी आणि ज्या भाजीचा आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोग असतो किंवा आठवड्यातनं एखाद दुसऱ्या दिवशी आपण ती भाजी केली तर बऱ्याचशा प्रकारांमध्ये किंवा साधारण लिव्हर क्लीन करण्यासाठी किंवा डिटॉक्सिफिकेशन एन्हान्स करण्यासाठी ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या भाज्या या प्रकारामध्ये मोडू शकतात. तर तुम्ही जर का या भाजीचे इन्ग्रेडियंट्स बघितलेत तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे रस आहेत आणि त्याच्यामध्ये गाजर, मुळा, टोमॅटो, कांदा, त्याचबरोबरीने बटाटा, मेथी, पालक आणि सगळ्यात महत्त्वाची ती शेपू. आय नो शेपू म्हटलं की बऱ्याचशा लोकांचे नाकं मुरडली जातात किंवा शेपूची भाजी, अरे कसं काय, त्याची चव कशी लागेल, त्याचा वास किती उग्र आहे. पण खरंच विश्वास ठेवा की ही भाजी तुम्ही एकदा सुरुवात केली करायला किंवा त्याचा वास जेव्हा यायला लागतो तेव्हा त्या भाजीचा वासाने ॲक्च्युली भूक लागते, रादर दॅन हे डोक्यामध्ये आपल्या असते की शेपूच्या भाजीचा एक उग्र वास असतो. तर एकदा करून पहा आणि कसं वाटतं ते नक्की कळवा. तर प्रमाण सांगायचं झालं तर या भाजीच्या प्रमाणामध्ये साधारण 2 गाजरं घेतले छोटी, 2 ते 3 मुळे, लाल मुळे घेतलेत मी कारण पांढरा मुळा घरात नव्हता, तुम्ही पांढरा मुळाही घेऊ शकता. 1 अख्खा टोमॅटो घेतलाय आणि 1 पूर्ण मीडियम आकाराचा कांदा, 1 अख्खा बटाटा, साधारण 1 वाटीभर मेथी, फ्रोझन मेथी घेतली मी, 1/2 किलो फ्रोझन पालक आहे, 1 अख्खी जुडी आपल्या शेपूची आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ भिजवून ठेवली होती 2 ते 3 तास. ती तुरीची डाळ भिजवलेली आहे. ऑफकोर्स तुम्ही त्याच्याऐवजी चण्याची डाळ हवी असेल तर तीही घेऊ शकता. तुरीची डाळ आम्हाला सगळ्यांना घरात आवडते म्हणून ती वापरली जाते. तर आता बघूया की सुरुवात करायची कशी. आणि मुख्य म्हणजे ही भाजी इन्स्टापॉटमध्ये करणार आहे मी, त्याच्यामुळे फारसं बघायला लागणार नाही.
सुरुवातीला इन्स्टापॉटचं सेटिंग ॲडजस्ट करू. त्याच्यात सॉटेवर जायचं आहे आणि हे मी मोअरवर टाकलं आहे आणि साधारण एक 20 मिनिटाचं सेटिंग करू आपण. आता सुरुवातीला पहिल्यांदा आपण तेल तापवून घेऊया. एक साधारण चमचाभर तेल आहे, ते तापवून घेऊ याच्यात. आणि आपल्याकडे मला असं वाटतं शेपूची भाजी खाणारी तशी लोक फार कमी सापडतील. आणि मुलांना म्हटलं मुलांच्या मध्ये एक साधारण आई वडील खात नाहीत म्हणून कदाचित असेल, पण मुलांना पण देखील शेपूची भाजी ही माहिती नसते. शेपूच्या भाजीचं थोडक्यात महत्त्व सांगायचं तर एकतर ही भाजी कार्मिनेटिव्ह, ज्याला आपण पोटाच्या गॅस किंवा अशा विकारांमध्ये शांत करण्याचं काम ही शेपूची भाजी करते. त्याचबरोबर शेपूच्या भाजीच्या ज्या बिया असतात किंवा त्याला डिलचे सीड्स म्हटले जातात किंवा शेपवाचं पाणी, हे आपल्याकडच्या लहान बाळांना जेव्हा कॉलिकी बेबीज असतात किंवा गॅसचं प्रमाण वाढतं तर त्याच्यासाठी दिलं जातं. त्याचबरोबर शेपूची भाजी ही दूध वाढवणारी आहे, तर जी बायका प्रसूती त्यांची झाली आहे तर त्यांच्यासाठी नुकतीच शेपूची भाजी आणि मेथी घालून केली जाते. आता तेल तापलंय का, साधारण गरम होत आहे असं वाटतंय. बरं, आणि मसाल्यांमध्ये आपण तुम्ही बघितलं तिकडे तर मसाल्यांमध्ये फारसे मसाले इकडे घेतलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये एक साधारण चमचाभर मोहरी, अगदी छोटा चमचा आपली आमचूरची पावडर आणि 1 टेबलस्पून, म्हणजे ही टीस्पून असेल तर ही टेबलस्पून धण्याची पावडर आहे, 1 चमचा हळद आहे आणि साधारण पाव चमचा हिंग घातलेला आहे. एवढेच मसाले फक्त या भाजीमध्ये जाणार आहेत, दुसरे कुठलेही मसाले जाणार नाहीत. प्रथम आपण मोहरी टाकून घेऊ. आणि भाजी पण परत मी कुठली जास्त भाजी चिरून घेतलेली नाहीये, कारण ही भाजी त्याच्यात डायरेक्ट जाणार आहे आणि ती झाली पूर्ण की त्यानंतर आपण त्याला एकजीव करणार आहोत आणि वरनं फक्त एक हलकीशी आपल्या तुपाची फोडणी द्यायची आहे. आता मोहरीचं तुम्ही बघाल तर ती तडतडायला हळूहळू सुरुवात झाली आहे. गरम व्हायला लागलंय ते तेल. हीच भाजी तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता. इन्स्टापॉटमध्ये जरा थोडंसं सोपं पडतं, बघावं लागत नाही फार, म्हणून ती इन्स्टापॉटमध्ये टाकते मी भाजी. आणि आजकाल हल्ली सगळ्यांकडे इन्स्टापॉट असतो. रादर ज्या नोकरी करणाऱ्या बायका आहेत, म्हणजे माझं स्वतःचं जी उदाहरण सांगते की जाताना बऱ्याच वेळा एखादी गोष्ट याच्यामध्ये करून जायची, येईपर्यंत दुपारपर्यंत ते तयार असतं, म्हणजे फारसं आल्यानंतर थकलेलो असतो आपण, तर फार काही बघावं लागत नाही. मोहरीचं आता दिसतंय हळूहळू तडतडते मोहरी. आणि ही एकच मिरची घेतलेली आहे, एक मिरची कापून त्याच्याबरोबरीने ह्या 3 लसणाच्या पाकळ्या आहेत. त्याच्यात आलं नाही आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत. तर तुम्ही बघितलं असेल तर कांदा लसूण हे दोन्हीही आपल्या सल्फर ज्याच्यामध्ये कंपाऊंड्स असतात त्या पदार्थांमध्ये येतात, त्याच्यामध्ये हे शुद्धीकरणाचं काम करतं. तापायला सुरुवात झाली आहे तेल आता. आणि ह्याच्यात बटाटा देखील घेण्याचं कारण असं की बटाट्याचा एक तर ही थोडीशी पातळ होऊ शकते भाजी या सगळ्या पदार्थांमुळे, तर बटाट्यामुळे त्याला एक जरा असा एक घट्टपणा येतो किंवा खायला सोपी पडते आणि ते आपलं एक जाडसर आमटी आणि भाजी ह्याच्या मधला प्रकार तो होतो. तडतडते मोहरी आता.
येत असेल तुम्हाला आवाज आता मोहरीच्या तडतडण्याचा. हिंग टाकून घेऊ. आता एक एक मसाले टाकायला सुरुवात करायचे. त्याआधी पहिली मिरची आणि मग लसूण. लसूण साधारण एक लालसर व्हायला लागला कारण त्याच्यामध्ये कसं चांगलंच तापलंय कांदा. मला काही सेकंद लागतील. Hello? I cannot hear anything. लसणाचा आता रंग बदलायला सुरुवात झाली. त्याच्यात कांदा टाकून Hello? आणि ह्याला फार काही परतवायचं नाहीये. साधारण ट्रान्सल्युसंट झाला कांदा, पारदर्शक व्हायला लागला. कांदा थोडा गरम होता. त्याच्या पाठीमागची थोडीशी एक या भाजीच्या पाठीमागचं एक गंमत सांगते तुम्हाला. या भाजीचा शोध लागला कसा मला, म्हणजे मी कशी शिकले ही भाजी. तर आमचे खूप चांगले मित्र आहेत गीतांजली आणि विनोद. आणि विनोद हा सिंधी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरी साई भाजी आणि हे दिस इज एक्झॅक्टली लाईक साई भाजी. त्याच्याकडनं हा भाजीचा मी प्रकार शिकले. बरं थोडंफार एका दोन ठिकाणी मॉडिफिकेशन केलं असेल, पण द क्रेडिट गोज टू हिम. कारण त्याच्यामुळे साधारण या भाज्या आम्हाला खायला आम्ही सुरुवात केली. नंतर आम्हाला माझ्याही डोक्यात शेपू म्हटलं की, कारण घरी माझ्या आई वडिलांना दोघांनाही शेपूची भाजी आवडत नाही म्हटल्यावर शेपू कधी फारशी केली नव्हती. ऑफकोर्स सासऱ्या गेल्यानंतर सासूबाईंच्यामुळे खूप भाज्या खायला शिकले, तर त्याच्यापैकी शेपूची भाजी पण होती. पण अशा प्रकारची शेपूची भाजी सासरी पण कधी गेलेली नाही. आता टोमॅटो टाकून घेऊया. सर्व भाज्या अक्षरशः एक मिनिटच परतवायच्या, फार शिजवायच्या नाही आहे. त्याच्यात ते आपोआप शिजल्या जाणार आतमध्ये. आणि त्याच्याच वर ही भिजवलेली तुरीची डाळ मी ॲक्च्युली पाण्यासकट टाकणार आहे. त्याच्यावरच हळद, त्यावर गाजर आणि मुळा, समजा तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर एक मिनिटं साधारण सगळं परतवून घ्या. नंतर ही धण्याची पावडर, ही आमचूर पावडर, मेथी,
त्याच्यात ही शेपूची भाजी टाकली आहे. त्याचबरोबरीने पूर्ण पालक हा साधारण पाव किलो 250 ग्रॅम पालक आहे. आणि हा बटाटा सगळ्यात शेवटी. तर मीठ मी आता फार टाकणार नाही आहे, थोडं बटाट्यापुरतंच मीठ टाकणार आहे, कारण या भाजीला तसंही मीठ कमी लागतं. याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण खूप आहेच ऑलरेडी. तर मी जसं म्हटलं तसं की याच्यात 6 चवी पूर्णपणे आलेल्या आहेत. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू आणि त्याचबरोबरीने 5वी थंड. ही ती टेस्ट आहे ती पूर्ण सगळ्या त्याच्यामध्ये आहे. आता याच्यात फक्त पाणी टाकायचं आहे आणि मग झाकण घालून ठेवून द्यायचं आहे. 1.5 कप पाणी टाकलंय त्याच्यात. त्याला झाकण लावून पूर्ण गॅसवर प्रेशर कुक करायचं आहे. प्रेशर कुक नॉर्मल किंवा हायवरती आहे आणि साधारण 6 मिनिटांमध्ये ती भाजी शिजेल. आता भाजी शिजली की बघूया कशी दिसते. भाजी शिजली आहे पूर्णपणे आणि वाफ निघाल्यानंतर अशा प्रकारे साधारण दिसते ती भाजी. त्याला जरा ढवळून घेऊ आणि थोडंसं मीठ घालून एकजीव करून घेऊया. एका ठिकाणी मी तेल तापत ठेवले. ऑफकोर्स ही जी फोडणी आहे ही ऑप्शनल आहे कम्प्लीट, की तुम्हाला नको असेल तर तुम्ही याच स्टेपला थांबू शकता. थोडंसं मीठ एक्स्ट्रा वरती घालून घेऊया. आणि त्याला एकजीव करून घेऊ चांगली. भाजी छान आता एकजीव झाली आहे. वासही छान येतोय. एका ठिकाणी जे तूप गरम करत ठेवलंय त्या तुपाला आतमध्ये थोडीशी मेथी आहे, काही दाणे, थोडे जिरे आणि ही लाल मिरची. अगेन ही जी फोडणी आहे ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तरच घाला. त्याला एक जरा थोडासा खमंगपणा येतो भाजीला. थोडा गॅस बारीक करून ठेवते मी. भाजी काढून घेऊ तोपर्यंत ती फोडणी शिजेलच. फोडणी पण झाली आहे. त्याला ही वरती सो अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपाती, पोळी कशाही बरोबर खाऊ शकता. सो आवडलं असेल तर नक्की सांगा आणि त्याचं साहित्य आणि त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या नंतर शेअर केली जाईल. थँक्यू.
वा अलका, खूप छान. ही भाजी म्हणजे अगदी आळूची पातळ भाजी किंवा आळूच्या फतफद्यासारखी दिसते. आणि ती मिरची अगदी खमंग फोडणी, चरचरीत फोडणी. वा, क्या बात है. खूप छान अलका, धन्यवाद. आता पुढची रेसिपी घेऊन येत आहे स्वाती दांडेकर. स्वाती बाल्टिमोर वॉशिंग्टन भागात 1993 पासून राहत आहे. अमेरिकेत प्रथम प्रवेश तिने केला तो साऊथ डकोटामध्ये. त्यामुळे तिथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळख झाली. तसंच 31 राज्यात फिरणं झाल्यामुळे वैविध्य जवळून पाहिलं. स्वाती मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि सिस्टीम्स इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करत आहे. मराठी कला मंडळात वेबमास्टर, हितगुज दिवाळी अंक संपादिका अशी ती होतीच. तसंच मराठी शाळेची शिक्षिका म्हणून तिची 2 मुलं विनय आणि समीर बरोबर बरीच मुलं आणि बरीच मंडळी तिला ओळखतात. लहानपणापासूनच आईच्या हाताखाली लुडबुड करून तिला स्वयंपाकाची आणि नवीन नवीन पदार्थ करण्याची आवड निर्माण झाली. तर आता चला बघूया स्वाती आपल्यासाठी काय आणणार आहे. आपण स्वाती दांडेकरच्या स्वयंपाकघरात आहोत आणि व्हेजिटेरियन चिली कशी करायची हे आपण आज बघूया. माझ्या मुलांना चिली फार आवडते म्हणून मी आज करते तुमच्यासाठी पण. तर आपण इन्ग्रेडियंट्स बघूया. 1 टेबलस्पून लाल तिखट, पाव टेबलस्पून क्रश्ड ब्लॅक पेपर, 4 लवंगा, 1 टीस्पून जिरेपूड, 2 तमालपत्र, पाव चमचा दालचिनी पूड. दालचिनी अख्खी असेल तर एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्यात क्रश करून घ्यायचा. 1 मोठा कांदा मोठे मोठे काप करून, 4 लसणाच्या पाकळ्या त्या मिन्स करून घ्यायच्या आहेत. त्या घालताना मिन्स करून घेईन मी. 5 मध्यम साईजचे टोमॅटो, 1 हिरवी भोपळी मिरची. हे वरून घालायला सार क्रीम आणि श्रेडेड चीज आहे. हे 8 अंश मशरूम कापून घेतले आणि राजमा रेड बीन्स 2 कप सुरुवात करताना मी घेतले आणि मग ते भिजवून घेतलेत रात्रभर. आणि नंतर चवीसाठी घालायला टॅको सॉस आणि मीठ आणि लागेल तसं थोडंसं तेल परतायला. तर आता आपण कुकिंग सुरू करूया. तर थोडंसं तेल घालून इथे कांदा आणि लसूण परतून घेते. पहिल्यांदा आधी तमालपत्र आणि लवंगा घालते, थोडी परतली जाते. कांदा, लसूण, लसूण जर घालायचं नसेल तर गार्लिक पावडर घातली तरी चालते, जास्ती एकजीव होतं. पण आपल्याला बऱ्याच लोकांना लसणीच्या पाकळ्या थोड्याशा क्रश केलेल्या आल्या तरी चालतात असं ना.
कांदा ट्रान्सपरंट झाला आणि सगळा मसाला असा एकजीव झाला की मग भाज्या ऍड करते. राजमा मी वापरून घेतलाय, तो सगळं ऍड करते. वापरून घेतला म्हणजे त्याच्यानंतर साधारणपणे चिली तयार व्हायला 10-15 मिनिटं लागतात, म्हणून आम्ही वापरून घेतो. मशरूम घालते. मशरूमच्या बदली मी कधी कधी बोका बर्गर पण वापरते, व्हेजिटेरियन बर्गर. त्याची जरा सोयाबीनची चव येते, पण कधी मशरूम्स वापरते. दोन्हीमध्ये प्रोटीन कंटेंट बरंच जास्ती असतं. तर आता हे 5 मिनिटं झाकण लावून ठेवते. तर 5 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे मी आता हे काढते झाकण आणि बाकीच्या भाज्या ऍड करते. आणि टोमॅटो. घाईची वेळ असेल आणि जर का ताजे टोमॅटो नाही मिळाले तर मी कॅन टोमॅटो पण वापरते, किंवा कधी कधी कॅन बीन्स पण वापरते. किंवा राजमाच्या बीन्सच्या ऐवजी ब्लॅक बीन्स, चवळी, पिंटो बीन्स असे कुठलेही बीन्स वापरते. तर मीठ आणि टॅको सॉस घालून ते थोडं शिजत ठेवायचं. आज थोडी आता कमी करते, कारण ते मिश्रण घट्ट होतंय. टोमॅटोला पाणी सुटून नंतर एखाद्या वेळेस कमी होईल घट्ट, पण नाहीतर लागलं तर थोडं पाणी ऍड करायचं. पण चिली ही मुळात थोडी घट्टच असते, सूप सारखी नसते, घट्ट थोडी असते. तर पुढे 10 मिनिटं ठेवून देते. तर 10 मिनिटं झाली आहेत, मग मी आता बघते. पाणी ऍड करायला नकोय, कारण टोमॅटोला पाणी सुटलंय भरपूर. मी एकदा फक्त चेक करते त्याची चव, आणि दुसरं म्हणजे सगळं शिजलंय की नाही हे एकदा बघते. तर आपण वापरलेल्या साहित्याची साधारण 5-6 माणसांना पुरेल एवढी चिली होते, आणि ती उरली तरी छानपैकी फ्रीज होते, आणि मुरलेली चिली आणखीन छान लागते. तर अशी ही अमेरिकन चिली. वरून श्रेडेड चीज थोडंसं, आणि थोडंसं सावर क्रीम. आणि त्यात खायला टॉर्टिया चिप्स बरोबर छान लागतं, किंवा माझी एक मैत्रीण नान बरोबर सुद्धा खाते. वा, खूप छान स्वाती. म्हणजे ही चिली चिप्स बरोबर स्नॅक म्हणून पण खावी, किंवा जेवणाबरोबर नान ब्रेड बरोबरही खाता येण्यासारखी आहे, नाही का? शिवाय कुठच्याही धान्याची किंवा पंचधान्याची सुद्धा करता येईल, नाही? फारच छान, धन्यवाद स्वाती. ह्या पुढची रेसिपी घेऊन येत आहे आदिती लोणकर. आदिती व्यवसायाने अकाउंटिंग मॅनेजर असून गेले 27 वर्ष
व्हर्जिनियात राहत आहे. मराठी कला मंडळ, चिन्मय मिशन, नादरंग आणि इतर भारतीय संस्थांमध्ये ती कार्यरत आहे. शास्त्रीय संगीत आणि पाककला ह्या 2 गोष्टींची तिला विशेष आवड आहे. पाककलेत आईकडून शिकलेल्या पारंपरिक पदार्थांबरोबर आंतरराष्ट्रीय पाककृतीचाही ती आनंद लुटते. कुठलाही पदार्थ बनवताना त्याच्या चवीबरोबर चौरस आहाराच्या दृष्टिकोनातून पौष्टिकतेवर भर देण्याचा तिचा प्रयत्न असतो. तर मंडळी, आता येत आहे आदिती लोणकर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अंगत पंगत तुझी माझी या रुचकर पदार्थांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज मी अदिती लोणकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत हनी ग्लेज्ड गार्लिक सॅमन. आता सॅमन म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की सॅमन हा एक प्रोटीनयुक्त आहार समजला जातो. याच्यामध्ये बरेच आहार घटक सामावलेले आहेत, जस्ट लाईक हाय इन व्हिटॅमिन बी, गुड सोर्स ऑफ पोटॅशियम, इट helps you to fight against your joint inflammation, it reduces risk of heart attack, etc. etc. So आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम हा सॅमन मी आपल्याला दाखवते आहे. हा मी घेतलेला आहे कॉस्कोमधला फार्म रेज सॅमन. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही सॅमन घेऊ शकता. सॉक आय इज प्रिफरेबल, कारण सॉक आयमध्ये जास्त टेस्ट मला वाटते नेहमी. तर हा सॅमन मी थॉ करून घेतलेला आहे. शक्यतो मी असं सांगेन की सॅमन किंवा कुठलाही फिश हा फ्रेश आणावा आणि अंड्या लगेचच करायला घ्यावा. हा मी काल आणून ठेवला होता, त्यामुळे मला थोडासा तो थॉ करून घ्यायला लागला आहे. आता याच्यामध्ये मी इथे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून मध म्हणजे हनी, 2 टेबलस्पून सोया सॉस, 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, 2 टेबलस्पून मेल्टेड बटर, गार्लिक साधारण 4 ते 5 क्लोव्ज, शुगर, ब्राऊन शुगर घेतलेली आहे 2 टेबलस्पून. हे मस्टर्ड घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. माझ्याकडे हे 2 मस्टर्ड अवेलेबल होते आणि त्या दोन्हीची टेस्ट थोडी वेगळी आहे, म्हणून मी हे दोन्हीचेही 1 टेबलस्पून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल मस्टर्ड असेल, शक्यतो ते हनी मस्टर्ड पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हॉट टिंज असली तरी चालेल. 1 मी घेतलं हे ऑर्गॅनिक आहे आणि 1 दुसरा घेतलेला आहे. तर हे 1 टेबलस्पून ते घेतलं आहे. रेड पेपर फ्लेक्स साधारण 1.5 टीस्पून घेतलेले आहेत आणि मीठ चवीनुसार मी इथे अर्धा टीस्पून घेतलेलं आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा मी हे मेल्टेड बटर टाकते आहे. त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, त्याच्यानंतर सोया सॉस, त्याच्यानंतर मध, मला वाटतं तू या बाजूने घे जास्त करून. मग आपण टाकूया ब्राऊन शुगर, आणि मग टाकूया आपण मस्टर्ड, हनी मस्टर्ड. त्याच्यानंतर मी टाकते आहे रेड पेपर फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. आता इथे मी मीठ घेतलेलं आहे. खरं तर सोया सॉसमध्ये सोडियम भरपूर असतं, पण आज मी जे सोया सॉस वापरलेला आहे तो तुम्ही बघाल तर लेस सोडियम वाला आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ चवीला त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया.
सर्व पदार्थ हे एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये ही ज्या डिशमध्ये आपल्याला बेक करायचं आहे त्या डिशमध्ये मी आधी खाली हे लेमन स्लायसेस ठेवलेले आहेत. हे लेमन स्लायसेस खाली ठेवताना त्याच्यामागे एक उद्देश आहे की त्यातले जे ज्युसेस असतात ते हे सॅमन बेक होत असताना त्याच्यामध्ये उतरतात आणि त्याला एक प्रकारची जी सिट्रिक टेस्ट येते ती छान उतरते त्याच्यामध्ये. सॅमनचे पीसेस अरेंज करूया आपण. ह्याच्यावरती एक राहिलेलं आहे माझं की गार्लिक त्याच्यामध्ये माझं टाकायचं राहिलं आहे. गार्लिक मी सांगितलं होतं की 4-5 क्लोव्ज गार्लिक घेऊया आपण, कारण थोडंसं हे गार्लिक जास्त टेस्ट असलेलाच पदार्थ असल्यामुळे मी मोठे साधारण 5 क्लोव्ज गार्लिकचे घेतलेले आहेत. आता परत आपण यांनी कोट करूया ह्याच्यावरती. हे जे मॅरिनेशन आहे हे आपल्याला भरपूर लागतं, कारण त्याच्यानंतर आणि हा पदार्थ आपण बेक न करता ब्रॉईल करणार आहोत. त्यामुळे ब्रॉईल करताना त्याच्यावरती एक छान कॅरमलाइज टेस्ट येते आणि आपण साधारण 10 मिनटं झाल्यानंतर हा पदार्थ बाहेर काढून परत त्याच्यावरती साईडचा गेलेला हा सगळा सॉस जो आहे मॅरिनेशनचा तो त्याच्यावर टाकणार आहोत. तर आता हा पदार्थ आपण ब्रॉईल करायला ठेवूया. आता आपण टायमर लावतो आहोत. साधारण मी सांगितलं तसं 10 मिनिटाचा टायमर लावूया आपण. चालू झालेलं आहे 10 मिनिटं. इन द मीन टाईम त्याच्याबरोबर जी साईड डिश मी दाखवणार आहे ती आहे कॅबेज सॅलड. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे ठेवलेलं आहे. कॅबेज सॅलड त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ग्रीन कॅबेज, रेड कॅबेज. मी थोडेसे अवाकाडो घेतलेले आहेत कट करून स्लायसेसमध्ये आणि ग्रीन पेपर. आता आपण चालू करूया सॅलड. एका बोलमध्ये मी ग्रीन जास्त घेते. हा 1 कप घेतलेला आहे ग्रीन. हा पण 1 कप आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी हा अर्धा कपच त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर हे मी साधारण पाव कप घेतलेलं आहे स्लाइस केलेली ग्रीन सिमला मिरची. ती पण मी माझ्या आवडीनुसार थोडीशी त्याच्यामध्ये आणि कलर येईल आणि टेस्ट चांगली लागेल अशी टाकलेली आहे. त्याच्यानंतर हे अवाकाडो आहेत. अवाकाडोचे पण पीसेस मी जवळजवळ हा अर्धा अवाकाडो ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी फक्त काहीच पीसेस घेणार आहे की जे सॅलडमध्ये टेस्टला चांगले लागतील. साधारण 4 ते 5 मी घेतलेले आहेत. आता आपल्याला तयार करायचं आहे ते याचं ड्रेसिंग. हे ड्रेसिंग पण होममेड ड्रेसिंग आहे. तर याच्यामध्ये आपण आता टाकूया ऑलिव्ह ऑइल. हे आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल घेतलं 1.5 टेबलस्पून. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लिंबाचा रस, तो आहे 1 टेबलस्पून. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे मीठ तुमच्या चवीनुसार. हे आहे साधारण पाव टीस्पून. आणि थोडीशी शुगर चवीला, ती पण मी घेतलेली आहे 1/2 टीस्पून. आता याला थोडी क्रंची आणि नटी टेस्ट येण्यासाठी, म्हणजे थोडेसे नट्स आपण म्हणतो ते घालण्यासाठी मी इथे घेतलेली आहे ही तिळाची पूड आहे, भाजलेल्या तिळाची पूड.
मला तिळाची पूड खूप पदार्थांमध्ये आवडते म्हणून मी ती शक्यतो तीळ भाजून करून ठेवते. तर ही आपण ॲड करू शकतो. ही पण घेतलेली आहे 1/2 टेबलस्पून. आणि आज माझ्याकडे आहे बदामाची पावडर. तुम्ही दाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याचे क्रश्ड पीनट म्हणतात तसे तुम्ही घालू शकता. भाजलेल्या शेंगदाणे जाडसर कुटून घेऊन ते पण टाकू शकता. आज माझ्याकडे नाही आहेत ते, त्यामुळे मी बदामाची पावडर जाडसर केलेली ती होती ती मी टाकते आहे. आणि तसंही बदाम म्हटल्यानंतर ते पण हेल्दी असतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे आपण बदामाची पावडर प्रिफर करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे ब्लॅक पेपर. आपल्या चवीनुसार ब्लॅक पेपर आपण टाकू शकतो. काही लोकांना ब्लॅक पेपरचा त्रास होतो, ॲलर्जी असते, कारण ब्लॅक पेपर हे उष्ण आहेत, स्पायसेस आहेत, त्याच्यामुळे काही लोकांना तोंडाला फोड येतात त्यांनी वर्ज्य केलं तरी चालेल ब्लॅक पेपर. आता मी हे सगळं ह्याच्यावरती टाकणार आहे. हे आपलं झालं सॅलडचं ड्रेसिंग. थोडीशी कोथिंबीर. आता ही बरीच कोथिंबीर आहे, याच्यामध्ये एवढी आपल्याला लागणार नाही आहे. आवडीनुसार आपण कोथिंबीर घालू शकता. तुम्हाला पार्सली आवडत असेल पार्सली घालू शकता. कोथिंबीर आवडत नसेल तरी ती नाही घातली तरी चालेल. आता हे आपल्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे. एकीकडे आपलं सॅमन ब्रॉईलवरती ठेवलेलं आहे 10 मिनिटासाठी. आता हे कोशिंबीर आपली, म्हणजे मराठीत आपण कोशिंबीर म्हणू शकतो याला, पण हे आहे कॅबेज सॅलड. आता हा पहिले 10 मिनटं ब्रॉईल झालेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे मॅरिनेशन होतं हे ते सगळं साईडला आलेलं होतं, ते थोडंसं घट्ट पण झालेलं आहे. तर आपण ते परत त्याच्यावरती टाकत राहूया, कारण आपल्याला अजूनही 5 मिनटं ब्रॉईल करायचं आहे की त्याला चांगली कॅरमलाइज टेस्ट आली. ॲक्च्युली हा थोडा तुमच्या लक्षात आला असेल की हा ऑलमोस्ट होत आलेला आहे. त्याच्या खालचे लेमन ज्युसेस पण त्यांनी छान, लेमनमुळे ते ज्युसेस सुटलेले आहेत त्याला. तर आहे मी याच्यावरती परत टाकते आहे हा ज्यूस. यंग जनरेशनमधली ही अतिशय फेवरेट डिश आहे असं मला वाटतं. तर आता परत आपण ही ब्रॉईल करायला ठेवूया. तर मंडळी, आता हा आपला सेकंड टाईम ब्रॉईल करून झालेला आहे. तुम्ही बघाल की किती सुंदररित्या तो कॅरमलाइज झालेला आहे. पहिल्यांदा आपण 10 मिनटं ठेवलं आणि नंतर आपण 3 ते 4 मिनटामध्ये, तुमचा जर हाय पॉवर ओव्हन असेल तर 3 मिनटंसुद्धा पुरतील. तुम्हाला जितपत कॅरमलाइज टेस्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही 3 ते 4 मिनटं ठेवू शकता. तर हा अतिशय सुंदररित्या, आणि तुम्ही जर बघितलं तर बघा याच्यामध्ये फ्लेकी पण राहिलेला आहे आणि ज्युसी पण झालेला आहे. तर लेट अस नाऊ स्टार्ट अवर डिश. तर हा सॅमन पहिल्यांदा आपण आपल्या डिशमध्ये ठेवूया. अतिशय टेस्टी दिसतोय तो दिसताना तरी. आणि त्याच्यावर तुम्ही असे हे ज्यूस टाकू शकता. आपण याच्याबरोबर व्हाईट राईस खाणार आहोत, त्यामुळे मुद्दाम याला मी ही अशी ग्रेव्ही जास्त राहील या प्रकारे मॅरिनेशन केलेलं होतं. आता आपण त्याच्या बाजूला व्हाईट राईस, हा मी जास्मिन राईस वापरलेला आहे इथे, कारण या रेसिपीबरोबर मला जास्मिन राईस नेहमीच आवडतो. तो थोडासा चिकट असतो आणि त्याची टेस्टही चांगली असते. बासमतीची आपल्या टेस्ट वेगळी असते, चांगली असते पण वेगळी असते. तर या डिशेसबरोबर जास्त करून हा जास्मिन व्हाईट राईस चांगला दिसतो. त्याच्या बाजूला आपण ठेवणार आहोत आपलं कॅबेज सॅलड. तर मंडळी, आपली डिश आता सुंदररित्या तयार झालेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की हे आपलं पौष्टिक आहार आणि फुल कोर्स मील झालेलं आहे. व्हेजिटेबल्स आहेत,
त्याच्यामध्ये अवाकाडो पण आहे, त्यामुळे त्यातले काही चांगले फॅट्स पण आहेत. लिंबाचा रस आहे, त्यामुळे व्हायटॅमिन्स आहेत, व्हायटॅमिन सी. त्याच्यामध्ये मी बदामाची पावडर आणि तिळाची पावडर टाकली आहे. फायबर पण याच्यातून आपल्याला मिळू शकतं. आणि हा आपला सॅमन आणि त्याच्याबरोबर हा आपला राईस. तर मंडळी, तुम्ही जेव्हा हा पदार्थ करून बघाल तेव्हा मला नक्की जरूर कळवा तुम्हाला आवडला की नाही. तशी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. फुल कोर्स मील आहे. संध्याकाळी डिनरलाही करू शकता, लंचलाही करू शकता आणि जास्त करून सगळ्या वयोगटातील लोकांना हा आवडणारा पदार्थ आहे. धन्यवाद. वाह वाह आदिती, क्या बात है. साल्मन हा मासा माशांमध्ये सर्वात पौष्टिक समजला जातो, तो ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे, नाही का. शिवाय बेक करणं हेही अतिशय चांगलं आहे आणि सॉसमुळे तर काय छान चविष्ट असणार. शिवाय सॅलड सुद्धा पौष्टिक. तर धन्यवाद आदिती. आता येत आहेत गिरीश चिटणीस. गिरीश एक्सॉन ह्या कंपनीमधून रिटायर झाले आणि आता थोड्या अवधीनंतर व्यस्त राहण्यासाठी पुन्हा पॅटंट एक्झामिनर म्हणून काम करत आहेत. गिरीशना फावल्या वेळात पाककृती करण्याची आवड आहे. त्यांचे इतर छंद म्हणजे तबला, ब्रिज गेम आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे बॅड करोकी. त्यांच्या पत्नी पूर्णिमा ह्या साऊथ इंडियन असल्याने त्यांना साऊथ इंडियन पदार्थ घरातच खायला मिळायचं भाग्य लाभलंय. गिरीशचे डिंकाचे लाडू आपल्या गावात पुष्कळ लोकांनी खाल्ले आहेत, तेव्हा त्याचंच प्रात्यक्षिक ते आज देणार आहेत. तर आता येत आहेत गिरीश चिटणीस. नमस्कार, मी गिरीश चिटणीस आणि मी आज तुम्हाला डिंकाची रेसिपी सांगणार आहे. तुम्हाला कुतूहल वाटत असेल की हा पुरुष माणूस हा उपद्व्याप कशाला करतो म्हणून. त्याचं कारण आहे की लहानपणी मला कधीच खायला मिळाले नाहीत, कारण ते सगळे लेडीजमध्ये वाटायचे. तर मला अचानक असं कुतूहल झालं की आज करून बघावं म्हणून. तर तसं मी करून बघितलं थोड्या वेळा आणि सगळ्यांना वाटलं मी अभिरुची वगैरेमध्ये. त्यांनी बिचाऱ्यांनी निमूटपणे खाल्ले, तर म्हणून मी आणि एकदा करतो आहे. पण ते कसे होतील आता तुम्हालाच कळेल. तर थँक्यू फॉर युअर पेशन्स. तर ही सामग्रीची सुरुवात, आधी बदाम, काजू, पिस्ता, खारिका ज्या असतात त्या कधी कधी काळसर असतात, कधी कधी पांढऱ्या असतात. कोणताही घातला तरी चालतात, पण मी सॅम्पल म्हणून दाखवतो आहे. हे गोटे वाळल्या याचे, ऑफकोर्स विलायची, नंतर मनुका, बेदाणे आणि हे जायफळ. नंतर याचं मात्र जरा बघा नीटसर. हे मोठे तुकडे पण मिळतात, ते घेऊ नका कारण ते फुलत नाहीत. ते असले छोटे खडे असली 2 पाकिटं. आणि ऑफकोर्स मी ओला खजूर पण घालतो, फक्त खारिका घालत नाही. गूळ, खसखस आणि तूप जरा माझं जास्त झालं, पण काही हरकत नाही. आणि केशर. पावडर शुगर पण लागते, अशी सेफे कुठे मिळते, आवडतं. तर याच्यात आता हे मी किसणार आहे. छोटा आणि हा एक जरा मोठा, हे दोघांचे मिळून जेवढा खीस झाला फोडून. आता हे असं झालं. बिया अगदी लक्ष देऊन काढायच्या आणि त्याची टोपणं पण काढायची. ती टोपणं याच्यात जाता कामा नये, कारण ती खूप कडक असतात, तर दाताला येतील म्हणून. रसमानच चालतं, तर एवढे काढणार मी. तर हे ओले खजूर असतात, यांचे तुकडे करावे लागतात आणि यांना ग्राइंड करायला गेलं
तर त्यांचा साहजिकच लगदा होईल, तर त्याला थोडीशी वेगळी ट्रिक वापरावं लागते. पण आता मी यांना आधी कापून घेणार आहे. आता एवढी सगळी सामग्री आपल्याला हे सगळं प्रोसेस करायला लागेल. पहिली गोष्ट म्हणजे डिंक तळण्यासाठी हा झारा. नंतर कढईचे 2 प्रकार दाखवतोय मी. याला असं सपाट बूट नाही आहे आणि हे चांगली असली कढई चांगली असते. असली घेऊ नका वापरायला आणि त्याचं कारण तुम्हाला कळेल. कारण याच्यात तूप घातलं तर मग त्याची हे खूप आपल्याला घालावं लागेल, कारण ते पूर्ण डिंक बुडायला याच्यात लवकर बुडतो तो. म्हणून हे तर मी दाखवलंच होतं. हे सगळे खाका फोडायला वगैरे. नंतर एक छोटासा मिक्सर चॉपर आणि हा व्हायटामिक्स आहे. याने खारकांची पूड करायला खूप मदत होते, कारण याला पॉवर खूप जास्त आहे. तर आता हे एवढे थोडं घेतोय मी, ह्याच्यात टाकतोय आणि याचा अगदी इतका भयंकर आवाज होणार आहे, पण त्याला घाबरायचं नाही. मी पहिलं जे केली ती पूड त्याच्यात थोडे खडे वगैरे निघाले. ही खारीक म्हणजे थोडी ओलसर आहे त्याच्यामुळे, नाहीतर खरं म्हणजे मी कधी कधी करायचो तेव्हा अगदी पिठासारखी व्हायची. जी जेवढी कोरडी असेल तेवढी चांगली. पण ही आता बघा इतकी मऊसर आहे, त्याच्यामुळे हिचा म्हणजे अगदी छोटे असे पार्टिकल्स होत नाही. तर आपण याला बाजूला ठेवूया, मग बघूया काय करू शकतात. पण दिस इज ॲक्सेप्टेबल. त्याच्यात एक थोडंसं घेणार आहे. आणि पूर्ण दाणे असले तरी मला तरी त्याला थोडं गेटला खडखड लागते. एवढं पुरे. आपल्याला पीठ तर करायचं नाही याचं. आता आपण त्या व्हायटामिक्समध्ये जे केलं होतं ते थोडंसं भरडलेलं होतं ना, आणि त्याच्यात असे हे पण मोठे तुकडे होते. आता मी काय करतो, त्याला सेकंडरी प्रोसेसिंग करतो. आता हे मी आपल्या स्पाइस ग्राइंडरमध्ये असं घेतलं आहे थोडंसं. एका वेळा जास्त खूप भरायचं नाही. आणि हे याच्यात होतं आहे. तर तुम्हाला हे दोघांमध्ये कन्सिस्टन्सी वेगळी दिसत असेल. तर आता मी या स्पाइस ग्राइंडरमधनं आपल्या खारकांची पूड केली आणि इथे खसखस त्याची पण पूड केली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही ड्राय खारकांची पूड झाली आहे. आता हे इतकं चिकट आहे आपलं ओला खजूर, तर ते तर त्याला पावडर होणारच नाही. तर मी काय करतो, याच्यात थोडंसं हे घ्यायचं आणि थोडंसं हे घ्यायचं. तर ओला खजूर जो एवढे मोठे तुकडे होते, आता इतके छोटे झाले. आता मी एकामागून एक हे सगळं थोडंसं भाजून घेणार आहे. आणि शेवटी खोबरं. तर आता याच्यापासून सुरुवात करूया. आता नेक्स्ट म्हणजे आता खोबरं थोडं भाजायचं, थोडं भाजायचं. एवढं भाजलं मी याला एकच स्पीड असतं ना, तर मला थोडं या चॉपरमध्ये घालणार आहे. इतपत असं जाडसर झालं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी मोठ्या खिसणी किसून घेतले आणि त्याच्याऐवजी मी जर का स्टोअरचं पॅकेट घेतलं तर एवढे बारीक असते ते. पण मला याचीच टेस्ट जास्त आवडते. मी ते मुद्दाम करत नाही. पण हे जरा असे मोठे दाणे, तर याला थोडंसं आपण फिरवून करायला पाहिजे याला बारीक. आणि दुसरं म्हणजे आता बघा पोहे थोडे भाजलेले कसं आहे तसं आता ते भाजल्यामुळे कडक झाल्यात. आता तर मी थोडं याच्यात घालणार आहे. आता
आता ही 2 पाकिटं आहेत, मला ही फुगवायची आहेत. तर आता मी याला कापून थोडं थोडं तळून घेणार आहे एका बाजूने. आता हे तूप गरम झालं आहे. अगदी खूप उंच आचेवरती केलं तर मग ते जळत जाणार, म्हणून थोडंसं आता मी कमी करतो. आता ते 2 पाकिटातले डिंक मी एका याच्यात घेतलेत, म्हणजे थोडे थोडे घालायला. आता तूप तापलं की नाही हे बघायला त्याच्यात एक मी दाणा टाकणार आहे. तर हे आता फुगून वरती आलं आहे, म्हणजे अगदी भक्कन घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं. त्याचा फेस येतो. आता हा डिंक सगळा तळून झाला. आता आपल्याला बेदाणे की मनुका, मला माहिती नाही काय म्हणतात, ते हिरवे असे आहेत. मी नेहमी पिवळे घालतो, पण यावेळेला हिरवे घालणार आहे. आता हे सगळे फुगलेले आहेत. हे खजूर खारकेचं जे मी मिश्रण तयार केलं होतं, आणि असं जे आहे आता मी याच्यात शोषून घेणार आहे, एवढंच आणि काही नाही. हे मिक्सिंग बाउलमध्ये गेलं. आता आत्तापर्यंत आपण काय केलं आहे की खारीक, खजूर यांचं मिश्रण ते तुपात शोषून घेतलं. हे आपलं बदाम, काजू आणि पिस्त्याचं मिक्सचर. हा आपला भाजलेलं खोबरं, त्याच्या मोठ्या मोठ्या होत्या त्या धागे, तर ते एक्सजीव करून घेतलं आहे. हे थोडंसं भरडलेलं ही खसखस. आता याला मला अजून पुन्हा बारीक करायचं आहे. थोडं जायफळ, केशर आणि वेलदोडे मी दुसरीकडे ठेवलेत, आणि जरुरीप्रमाणे पावडर शुगर घालायची आहे. पण हे सगळं प्रमाण बघून मला वाटतं मी गूळ जरा जास्त घेतलं आहे, तर मी जरा कमी घालणार आहे. बायकोला आयताच चिरलेला गूळ मिळणार आहे, त्यामुळे ती पण खुश होईल, पण मी अंदाजाने घालणार आहे. तर नेक्स्ट स्टेप याचा पाक करायचा, पण त्याच्याऐवजी आपण याचा चुरा करून घेऊया. आणि हे पण आता याच्यात कुठलं तरी ड्राय वगैरे घातलं तर हे लवकर होईल, म्हणून हे मिक्स करून घालणार आहे. म्हणूनच तुम्हाला वेगळं काय काय हे पहिल्यांदा दाखवतो आहे मी. तर आता सगळं एकजीवच होणार आहे. तर याचं काहीतरी ड्राय म्हणून आपण काही पण घेऊ शकतो. इथे जाऊ. असा याचा लगदा झाला आहे, पण म्हणजे मोठे मोठे त्याचे असे तुकडे तरी राहिले नाही आहेत. सगळं आता एकजीव झालं आहे. आता हे खारीक, खजूर याच्यात हे एकजीव मिश्रण म्हणजे तळलेले म्हणजे बेदाणे, नंतर डिंक, काजू, बदाम आणि पिस्ता यांचं एकजीव मिश्रण. हे आपले भरडलेली खसखस, भाजलेला खोबरं आणि त्याचे बारीक पूड केली, आणि आता गूळ घालायचा आहे. मला हे सगळं बघून थोडं गूळ जास्त वाटतं, त्याच्यात मला 1 वाटी साखर पण घालायची. तुम्ही बहुतेक आता एवढा वापरणार नाही आहे, पण आता याचा पाक करायला पाहिजे आपण. तर त्याच्या आधी आपण हे सगळं
एकत्र करून बघूया आता किती होतं ते सगळं. आणि याला हात चांगला नाही, त्याला असं हातानेच मळेन नंतर, पण आत्ता सध्या हे प्रमाण बघतोय तर एवढं झालं आहे. त्याला एवढा मला जरा जास्त वाटतं आहे, त्याच्यात तुम्ही बहुतेक एवढा घालेन आणि बघूया मग काय होतं. आता याचा आपल्याला पाक करायचा आहे. पाक म्हणजे फक्त वितळवायचं याला, कारण याला 1-2 थेंब पाणी घालून फक्त पाक करून ओतायचं आहे. याला 1-2 मिनटापेक्षा जास्त करायचं नाही. आता करूया आपण. याच्यात 1-2 थेंब पाणी टाकायचं आणि याला फक्त याच्यात टाकूया आणि याच्यात एक जायफळ घालणार आहे. इलायचीची पूड, केशर टाकून काय फायदा होतो की मला माहिती नाही, पण मी चुरा करून टाकतोय. बोट अगदी नाजूक आहेत. So this is the end of the Ladu experiment. वा वा गिरीश, खरोखरच अभिनंदन. खूप छान. डिंकाचे लाडू हा सोपा पदार्थ नाहीये, हे स्त्रिया सुद्धा मान्य करतील. खूप पेशन्स लागतो आणि खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद गिरीश. मंडळी, आता वेळ आली आहे प्रश्नोत्तरांची. अनिरुद्ध, कृपया प्रश्नोत्तरांची सुरुवात करूया. हो, म्हणजे मी आता चॅट मध्ये पाहतोय की काही प्रश्न आहेत का, पण त्याआधी मला 1-2 प्रश्न होते. तर पहिला प्रश्न म्हणजे माझा स्वाती दांडेकरांना होता की त्यांनी ती डिश केलेली होती, तर ती व्हेजिटेरियन होती. पण बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल, म्हणजे मी चॅट मध्ये पाहतोय सध्या, पण बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की हीच डिश नॉन व्हेजिटेरियन मध्ये करता येऊ शकेल का? हो, ही डिश निश्चितच नॉन व्हेजिटेरियन करता येते, कारण मुळात चिली हा नॉन व्हेजिटेरियनच पदार्थ आहे, अमेरिकन चिली. आणि मुख्यतः हॅम, बीफ, बेकन सुद्धा वापरतात काही लोक, आणि चिकन तर वापरतातच. माझ्या ऑफिसमधले बरेचसे सहकारी नॉन व्हेजिटेरियन खातात, पण मला व्हेजिटेरियन आवडत असल्यामुळे मी व्हेजिटेरियन करून बघण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून वेगवेगळी धान्य आणि वेगवेगळ्या भाज्या घालून बघितल्या. शिवाय मुलांना भाज्या खायला घालण्याची ही माझी एक युक्ती आहे. पण निश्चितच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ त्याच्यात घालू शकता. गुड गुड गुड. दुसरा प्रश्न अलकासाठी होता की अलकाची जी रेसिपी म्हणजे ती अगदी अळूच्या भाजीसारखी होती, पण त्याच्यात तू सांगितलं की इन्स्टंट कुकरच्या ऐवजी तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता. तर मग कुकरमध्ये काही अंदाजाने का, अशा 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या झाल्यावरती भाजी शिजली असं समजावं का,
म्हणजे त्याला काही प्रमाण आहे का, की आता तू इन्स्टंट कुकरवर 20 मिनिटाचं वगैरे ठेवलेलं होतं, तर तसं काही कुकरमध्ये आहे का, म्हणजे कुकरमध्ये करायची ठरवली तर? पॉटचं सेटिंग 6 मिनिटाचं होतं, पण त्या ओव्हरऑल प्रोसिजरला एक साधारण 12 ते 15 मिनिटं लागतात. सो या कुकरमध्ये फक्त एक शिटी इज मोर दॅन इनफ, कारण सगळ्याच भाज्या पटकन शिजणार आहेत आणि त्यातून तूर डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे ते एका शिटीत शिजते. ओके, गुड, थँक्यू. मला एक अलकाला प्रश्न आहे. त्या भाजीमध्ये आपण अळूच्या भाजीमध्ये, पातळ भाजीमध्ये शेंगदाणे किंवा काजू वगैरे घालून जरा गोडमे करायचा तसं करून त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होईल किंवा असं काय आहे का? अर्थात ज्यांना ॲलर्जी असेल त्यांना प्रश्नच नाही घालण्याचा, पण ज्यांना नसेल त्यांना घालायला हरकत आहे का? का त्याची म्हटलं तसं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही कमी होईल का? न्यूट्रिशनल व्हॅल्यू पेक्षा पण ह्याच्यामध्ये ज्या भाज्या घातल्या गेल्या आहेत ना, त्या सगळ्या भाज्या एका विशिष्ट प्रकारामध्ये मोडतात, की एक तर त्या पटकन शिजणाऱ्या आणि छोट्या लीफच्या भाज्या आहेत. वर्सेस अळूची भाजी आपण बघितलं तर ती मोठी पानं असणार आणि त्याच्यावरती एक वॅक्सी कोटिंग असतं, त्याच्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो. सो त्याचं शिजण्याचं टेम्परेचर आणि त्याच्या बरोबरीने जे आपण शेंगदाणे किंवा काजू घालतो ते भिजून त्यांचं शिजण्याचं टेम्परेचर हे एका साधारण लेवलला असतं. तर ह्याच्यात जर का तुम्ही एक तर ही भाजी स्वतः प्रचंड लॅक्सिटिव्ह आहे, म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ते खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट साफ होण्याचा जो प्रकार असतो तो या भाजीमुळे होतो दुसऱ्या दिवशी. जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे असतील तर ते आधी एकतर बऱ्यापैकी गरगट शिजवून घाला, किंवा मग म्हणजे आय पर्सनली वोंट प्रिफर, कारण त्यांची टेम्परेचर्स वेगळी आहेत, त्याच्यामुळे शेंगदाणे मी त्याच्यात प्रिफर करत नाही, कारण शेंगदाण्याचा स्वतःची एक ज्याची अँटी न्यूट्रिएंट ज्या व्हॅल्यूज असतात त्या काढून टाकण्यासाठी एका ठराविक टेम्परेचरला शिजवावं लागतं. सो आय नॉर्मली डोंट प्रिफर दोज टू टेम्परेचर्स टुगेदर बिकॉज ऑफ त्या. थँक्यू, फार धन्यवाद. मला दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे स्वाती दांडेकरांनाच, म्हणजे मी चॅट मधून वाचतोय की तू चवळी वगैरे त्याच्यात मेन्शन केलेलं होतं, पण एक प्रश्न असा आलेला आहे की चवळीच्या ऐवजी काबुली चना चालतील का, किंवा म्हणजे छोलेच्या ऐवजी वगैरे असं? हो, काबुली चण्याची सुद्धा छान चव येते आणि कुठल्याही प्रकारचं मोठं धान्य जे आहे कडधान्य ते त्याच्यात चालून जातं. आणि मी म्हटलं तसं मुलांना अनेक प्रकारची धान्य आपण कधी कधी मुलं खात नाही, तर त्यांना खायला घालायची ही एक चांगली युक्ती आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे अदितीसाठी आहे. आता अदिती, तू म्हणालीस की तो सालमन असा फ्रेश असावा आणि लगेच घेऊन यावा, तर तो म्हणजे तू आदल्या दिवशी आणलेला होता, पण अगदीच आदल्या दिवशी आणलेला असावा का एक 2-3 दिवस आणून ठेवलेला चालू शकेल? हो, नक्कीच. 2-3 दिवस आणून ठेवलेला सुद्धा चालू शकतो. कधी कधी काय म्हणजे फ्रेश तुम्ही फ्रोझन केलेला सामान असेल तो डायरेक्ट तुम्ही वापरला तरी सुद्धा चालतो. मी थोडासा थॉ करते, कारण मला त्याच्यामध्ये ते जे सगळे मी मॅरिनेशनसाठी सॉस तयार केला होता तो त्याच्यामध्ये नीट मुरला जावा म्हणून मी थोडासा तो थॉ करून घेतला. पण डेफिनेटली तो तुम्ही आधी 1-2 दिवस आणून ठेवला तरी चालेल. मी शक्यतो त्याच्यामध्ये फ्रेश असं का म्हटलं तर फिश हा शेवटी कसा आहे की त्याला फ्रेश असेल तर फिशी स्मेल कमी असतो. तुम्ही तो ठेवून दिलात आणि 3-4 दिवसांनी काढून गेला तर थोडा तरी त्याला तो फिशी स्मेल येत राहतो. त्यासाठी म्हणून मी म्हटलं की फ्रेश असलेला चांगला. याच ह्याच्यावर तुला अजून एक 2 प्रश्न चॅट मध्ये आलेले आहेत. ते म्हणजे तू हनी, ऑर्गॅनिक हनी म्हणून सांगितलंस, तर एनी स्पेसिफिक किंवा एनी पर्टिक्युलर यू विल सजेस्ट की कोणचा ऑर्गॅनिक हनी घ्यावा? कोणचा पर्टिक्युलर ऑर्गॅनिक असं नाही मी सांगितलं, म्हणेन ऑर्गॅनिक हनी घेतला तर चांगला, कारण त्याच्या टेस्ट मध्ये डेफिनेटली फरक असतो. गुड. आणि म्हणजे जो सॅल्मन तू जो दाखवला त्याला स्किन नव्हती, तर विथ स्किन ही रेसिपी होऊ शकते का? येस, जरूर होऊ शकते ही विथ स्किन. मी विदाउट स्किन वाला घेतलेला होता, कारण मी त्याच्या खाली लिंब ठेवलेली होती, लिंबाचे स्लायसेस. ते लिंबाचे ज्युसेस त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब व्हावे आतपर्यंत, म्हणून मी तसं ते ठेवलं होतं. पण स्किन घेतली तरी सुद्धा चालू शकतं, कारण एनिवे ते लिंबाचे रस जे आहेत ते बाजूला जातच असतात आणि त्या मॅरिनेशन मध्ये ते येत असतात. त्यामुळे तुम्ही परत ते मॅरिनेशन जेव्हा वरती सेकंड टाइम ब्रॉईल करताना टाकता त्याच्यामध्ये ते परत तुम्हाला लिंबाचा ज्यूस मिळू शकतो. तर येस, असा आन्सर मी सांगेन की तुम्ही स्किन वाला पण सॅमन घेऊ शकता.
ओके. आणि तू म्हणजे ते ओव्हन मध्ये वगैरे ठेवायला सांगितलेलं होतं 10 मिनिटं, सुरुवातीला 10 मिनिटं आणि नंतर 2-3 मिनिटं वगैरे. तर त्याचं टेम्परेचर साधारण किती असावं, म्हणजे एक 450-500 डिग्रीज का किती असावं? म्हणजे आता ही जी मी रेसिपी सांगितली होती ती ब्रॉईलची सांगितली होती, त्यामुळे ब्रॉईलला टेम्परेचर नसतं कधीच. फक्त ब्रॉईलला 2 सेटिंग्स असतात, हाय आणि लो. तर तुमच्या ओव्हनमध्ये जसं मी हाय वरती ठेवलेलं होतं, त्यामुळे आणि ब्रॉईल कसं पटकन कुक होतो त्याच्यामध्ये. बेकिंग आणि ब्रॉईलचा खरं तर इफेक्ट सेमच असतो, पण याच्यामध्ये हे आपल्याला कॅरमलाइज करायचं होतं, त्याचे मॅरिनेशन जे होतं ते, त्यामुळे मी ब्रॉईल ही पद्धत वापरली त्याच्यावर. बेकिंगला खालून हीट मिळते आणि ब्रॉईलला वरून हीट मिळते, दोन्हीचा इफेक्ट सेमच राहतो. आणि ब्रॉईल असल्यामुळे त्याला टेम्परेचर अमुक 1 डिग्री असं सेटिंग नसतंच आपल्या ओव्हनमध्ये. मी जस्ट आता परत एकदा चॅट पाहतोय. आदितीला अजून प्रश्न आहे, मला पर्सनली प्रश्न आहे, कारण मला साल्मन खाता येत नाही, मला अलर्जी आहे. तर दुसरे मासे म्हणजे तलापिया म्हणा किंवा सुरमई म्हणजे किंगफिश किंवा मॅकरेल किंवा रेड स्नॅपर अशाची जर काही केली, विशेषतः तलापिया आपल्याकडे खूप अवेलेबल असतो, त्यामुळे तसं जर काही केलं तर त्याला आधी काहीतरी, कारण ह्या माशांना जरासा वास मला वाटतं साल्मनपेक्षा थोडा असू शकतो. तर तसं तू काही करून बघितलंस का, आणि त्याला काही वेगळं करायला पाहिजे का आधी मॅरिनेट वगैरे करायला? म्हणजे ही जी मॅरिनेशनची रेसिपी आहे माझी, ती मी तिलापिया किंवा दुसऱ्या याला वापरलेली नाही, कारण तिलापियाचं टेक्स्चरच टोटली वेगळं आहे, राईट? आणि त्याला जास्त स्मेल आहे, बरोबर आहे. पण मग मी त्याला मॅरिनेशनला काय करते ना, ते गार्लिक लावून ठेवते त्याला जास्त, म्हणजे मग तो स्मेल त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट होतो. ओके, थँक्यू. आणि गिरीशसाठी प्रश्न असे नाहीयेत, पण त्याचं भरपूर कौतुक झालेलं आहे म्हणजे चॅटमध्ये, अँड यू कॅन सी इट. पण म्हणजे प्रश्न असा आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा की लोक ऍड्रेस विचारत आहेत बेसिकली तुझ्या घरचा, म्हणजे डिंकाचे लाडू झाले की आम्हाला करत बसण्यापेक्षा घरी येऊन खाल्लेलं जास्त लोकांना आवडेल असं एकंदरीत दिसतंय लोकांच्या प्रतिक्रियावरून. त्यामुळे ऍड्रेस आहे का असं विचारतायत. तर ह्याच्यात दुसरा असा एक म्हणजे मला प्रश्न आहे गिरीशसाठी, की तू तो गुळाचा पाक वगैरे सांगितला, म्हणजे ते डिंकाचे लाडू हे करताना, तर गुळाच्या याची साखर आपण म्हणजे तू ती पावडर शुगर वगैरे टाकलेलीच होती, पण म्हणजे आता हे डिंकाचे लाडू जे झाले ते गुळाचे डिंकाचे लाडू आपण असं म्हणू शकूयात. पण मला आठवतंय की म्हणजे माझी आई किंवा आजी जे करायची ते कदाचित चवीनुसार मला ते साखरेचे वाटायचे, म्हणून मग म्हणलं ह्याच्यात साखर पण टाकता येते का? हो, मला वाटतं काही पण टाकू शकतो त्याच्यात, पण माझा असा प्रश्न आहे, मी आता हे एका वेळेला 60-70 लाडू करतो मी, त्याच्यात काही चूक झाली आणि ते वळले नाही तर मग ते खाणार कोण? कारण बायको ते अर्धा खाल्ल्यानंतर ते सगळं बाहेर वाटून टाक म्हणून सांगते, ते तुला मग ते ऑल गोज वेस्ट. तर म्हणून आपल्या सरळसोट मार्गाने जायचं. आपल्या ओगलेबाईंनी सांगितलं, असं सांगितलं, ते बघून त्याच्यात जास्त इकडे तिकडे करायचं नाही, एवढंच. आय थिंक प्रिया मावशी, तेवढेच प्रश्न आलेले आहेत. सगळ्यांना खूप रेसिपीज आवडलेल्या आहेत सगळ्यांचं, आणि डेफिनेटली ही रेकॉर्डेड सेशन आहे, त्याच्यामुळे आम्ही ही रेकॉर्ड करून परत मराठी कला मंडळाचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सो असे नवीन नवीन व्हिडिओज आले की आम्ही ते अपलोड करतो. साधारण 1 ते 1-2 दिवसात आम्ही करतो ते व्हिडिओज अपलोड. सो हा देखील व्हिडिओ नक्कीच आपण रेकॉर्ड केलेला आहे, तर हे देखील सगळं आपण MKMच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. सो प्लीज तुम्ही रेकॉर्ड चॅनलला सबस्क्राईब करा, आणि म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल जेव्हा केव्हा ही लिंक अपलोड होईल तेव्हा. सो प्रिया मावशी. अनिरुद्ध, एक मिनिट, आदितीला इन्ग्रेडियंटची लिस्ट कोणीतरी विचारतंय, पण एकच मी शेवटी सांगणार होते हे, पण कोणाला जर तुम्हाला रेसिपीज लिहिलेल्या पाहिजे असतील तर प्लीज माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर व्हॉट्सॲप वगैरे सगळ्यांकडे आहे.
तर मी त्या ज्यांना त्यांना पास करीन आणि त्यांचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पण तुम्हाला देईन. ते आत्ता त्याची उत्तरं वेळेअभावी आम्हाला सगळी देता येणार नाहीत म्हणून. तर आता मंडळी, शेवट कार्यक्रमाचा करण्याच्या आधी काही लोकांचे आभार मानणे अतिशय आवश्यक आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार. आजचा कार्यक्रम बघितलात आणि आवडलात, तुमच्या रिॲक्शन्सही छान छान पाठवत होतात, त्याबद्दल तुमचे अगदी मनपूर्वक आभार. तसंच सर्व सदस्यांना आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची अनमोल मदत त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे, तेव्हा त्या सर्वांचे खूप खूप आभार. सुनीता घाटे हिने गणपती आणि अन्नपूर्ण स्तवन आपल्या सुरेल आवाजात म्हटलं, त्याबद्दल सुनीताचे खूप खूप आभार. माझी क्रिएटिव्ह टीम मिहीर कुरणे, महेश पाटील, सोनिया जासल ह्यांनी सर्वांनी माझ्या सर्व कल्पना साकार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या ह्या अनमोल मदतीसाठी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. त्याबरोबरच अनिरुद्ध भाकरे यांच्या झूम आणि निर्मिती सहाय्याबद्दल, तसंच मराठी कला मंडळ, उत्तरंग DC, रजनी जोगळेकर यांचेही मनपूर्वक आभार. आणि तसंच मुख्य म्हणजे आणि खूप महत्वाचं म्हणजे, आणि आज ज्या 4 लोकांनी रेसिपीज सादर केल्या त्या माझ्या 4ही मित्रमैत्रिणींचे खूप मनापासून आभार. आता ह्या पुढचं पर्व 2 सादर होणार आहे दिनांक 13 सप्टेंबर रोजी. तर पुढच्या सूत्रात पहा: थाय फ्राईड राईस, गोव्याची खास सोल कढी, फिश किंवा माशाचं कालवण, तळलेले मासे, कमल काकडीची भाजी, नाचणीचे डोसे इत्यादी पदार्थ. तेव्हा मंडळी, जरूर जरूर पाहायला या. आणि पुढील पर्वांमध्ये भाग घ्यायचा असल्यास आणि रेसिपी हव्या असल्यास कृपया मला संपर्क माझ्याशी साधा. आमचा सप्टेंबरचा एपिसोड किंवा सूत्र पूर्ण भरलेलं आहे. ऑक्टोबर ऑलमोस्ट भरत आलेला आहे. रिस्पॉन्स खूप छान आहे, तर असाच रिस्पॉन्स देत राहा. आणि परत एकदा आजचा प्रोग्राम बघायला आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.